समाधान हो आपला चालू विषय कोणता आहे ते कशाला सुरुवात झाली दोन प्रश्न हो आनंद प्राप्त व्हावा दुःखाची काय निवृत्ती व्हावी कोणाचा फरक नाही शिष्य हा कोणाचा फरक नाही चौथा दृष्टी हो काय प्रश्नाचं उत्तर काय दिलं विषयामध्ये आनंद नसून आत्माच हा आनंद स्वरूप आहे आत्माच स्वरूप आहे आनंद स्वरूप विषयात काही नाही आनंद नाही एक प्रश्न काय झाला संपलं मला सांगता आलं पाहिजे विषयात आनंद कसा नाही विषयात दिसणारा आनंद आत्म्याचाच काय आहे काय काय श्रीखंड कुठं दही कुठं गोड असते का नाही मग कसं असते आंबट मग त्याच्यात गोडी कोणाची साखरेची मग तसा विषयात कुठे आनंद आहे का नाही दिसतोय कुठलं आत्म्याचं एक प्रश्न सुटला की दुसरा प्रश्न कोणता आहे ना दुःखाची निवृत्ती म्हणजे दुःखाच्या निवृत्ती करता ख्याती प्रकरण नाही हो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कागदरी नाही दिसते कस का दोरीवर सर्व कागदरी नाही ख्याती प्रकरण ख्याती प्रकरण शेवटी कोणाची ख्याती श्रेष्ठ ठरली अनिर्वचनीय ख्याती वेदांताची अनिर्वचनीय म्हणजे सदसद्विलक्षण स्वतःही म्हणता येत नाही असतही म्हणता येत नाही सदा सदा विलक्षण काय करा प्रत्येकाने त्याच्यावर लावण्याचा प्रयत्न केला पण त्याचं खंडन केलं पहिले कोणती असत ख्याती असत म्हणायचं मला प्रतिदेवी म्हणायचं काय का नाही ब्रह्मचारी म्हणायचं माझा माणूस मुलगा आहे हा ब्रह्मचारी आहे तो मुलगा कसा मुलगा असेल काय का नाही असत म्हणायचं दिसतो तर असत असत असेल तर दिसतो कसा म्हणण्याबद्दल कसा आहे असत दिसतो का तो नाही इथला साप काय होतो प्रतितीला येतो दिसतो म्हणून असत ख्यातीवादाचं काढणार हो दुसरा बोल आत्मख्याती तो काय म्हणतो आत्माच सर्व काय म्हणतो हो क्षणिक विज्ञान विज्ञानाला असते लोक आत्मा ते विज्ञान कसं आहे क्षणिक आहे मग दिसतात सर्पाचा काय करते आकार धरते क्षणिक विज्ञान आहे तर क्षणभरच प्रतीती सर्प वाचलं पाहिजे किती वेळ वाचतं रज्जूचं ज्ञान आहे बहुत काल बरोबर नाही काय प्रत्येक विज्ञाची संगती लागत नाही यांचा आत्मा काय होतो क्षण तिसऱ्या क्षणी नष्ट होतो दुसरा उत्पन्न होईपर्यंत पहिला मारून जातो हो आणि पुन्हा दुसरा तिसरा उत्पन्न होईपर्यंत दुसरा नष्ट मग प्रत्येक विज्ञाची संगती लागत नाही मग काय नाही योग्य नाही मान्यता काय दिवाळी सर्वांची संगती कशी राहतो प्राचीन आहे कोण अन्याच्या अन्य ठिकाणी वारुळातला सर्प कुठे दिसतो सन्मुख रज्जूवर काय केली कशामुळे नेत्रदोषामुळे नेत्रदोषाने सामर्थ्य कमी होते का वाढते कमी होतं आणि आता म्हणतात तिथला कुठे दिसते सन्मुख त्याचा भाऊच खंडन करतो त्याच्या मत काय दुसऱ्या अन्याचा अन्य रूपाने ज्ञान दोरीचा सर्व रूपाने ज्ञान म्हणजे दोरी भरावं ज्ञान पुढे घेऊन आहे दोरी ज्ञान कोणाचं सर्पाच निसर्गाला आहे की नाही कोण त्यांचा अख्ख्या दिवाळी तो संगती कशी राहतो सामान्य रूपाने प्रत्यक्ष ज्ञान आणि पुढे सर्पांशामधलं स्मृती ज्ञान स्मृतीवादी विषय समोर दिसतो का नाही त्याचं साप समोर दिसतो हो त्याचं खंडन कोणाचं अख्याती आणि एका वेळेला दोन ज्ञान वृत्तीला होत नाही किती होते एकच मग तुझी ख्याती काय नाही योग्य नाही मग कोणता ख्याती झाली सत्ख्याती दोन सर्व अलग अलग शब्द अनिर्वचनीय नसून मिथ्या नसून काय सत्यच आहे खरा असेल काय मग ब्रह्मात उत्पन्न होणारा पदार्थ जर सत्य असेल अधिष्ठान ज्ञान मग त्याचं काहीतरी मृगजळ
जवळ जर सत्य आहे तर पाण्याने जमीन काय होते? ओली व्हायला ओली होते का? नाही होत. तुझं मत काय आहे मग? योग्य नाही. सत्याधिवादाचं खंडन पुढे अनिर्वचनीय आणि वचनीख्याधिवादी कशी संगत राहतात त्याला स्वतःही म्हणता येत नाही. असतही म्हणतो त्याला असं काही म्हणता येत. स्वतः स्वतः विलक्षण सबका म्हणता येत नाही. बाद होतो. असंच का म्हणता प्रतीती येते. प्रतीती येते. हो. प्रतीती येते म्हणून काय म्हणता येत नाही. असत आणि बाद होतो म्हणून सत स्वतः स्वतः विलक्षण म्हणजे अनिर्वचनीय मिथ्या. मिथ्या. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत कसं आहे म्हणजे मिथ्या असून भासते का नसून भासते? नसून भासतो. दोरीच्या ठिकाणी खरोखर सर्प आहे का? नाही. पूर्वी नव्हता. भासते का ते नाही. ज्ञान झालेले नाहीच. जसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्री नाही. नाही. बरोबर सुंदर शंका पाडलेली आहे. भासते याची आता ते अभ्यस्त ठरल्यानंतर अभ्यस्त पदार्थाची निवृत्ती कशी होते? अधिष्ठान त्याचं अधिष्ठान अधिष्ठानाच्या ज्ञानाने अभ्यस्त पदार्थाची काय होते? निवृत्ती होते. कुठपर्यंत परिणाम व विवर्त लक्षण झालं. 17 परिच्छेदांत. 17 हो. कल्पिताच्या अधिष्ठानाविषयी आता काय ठरलं? दुःख आहे कसं ठरलं? कल्पित ठरलं. हो. अधिष्ठान ज्ञानाने त्याचा काय होतं? बाद. मग अधिष्ठान तर आम्हाला दोरी दिसते का दिसते? दोरी. पण आहे का नाही? आणि शास्त्र काय सांगते? चैतन्य. हो. जड जडाला मग दोरी आहे का ते का नाही? चैतन्य. दोरी दिसते का? जसा सर्प कल्पित आहे तशी दोरी सुद्धा काय कल्पित आहे. कल्पिताला अधिष्ठान होऊ शकत नाही. मग कोण आहे? रजोपैत चैतन्य. ते बात नाही. मग काय आहे का नाही? 17 कल्पिताच्या अधिष्ठानाविषयी शंकावर समाधान. सर्प अधिक ज्ञान. सर्पाला अर्थाभ्यास म्हणायचा, ज्ञानाला ज्ञानाभ्यास म्हणायचा. सर्पही सुद्धा अभ्यासच आहे. हो. त्याचं ज्ञानही सुद्धा अध्यस्त आहे. आहे काय? मग त्याची शंका ज्ञान हा कोणाचा परिणाम आहे? अंतःकरण उपहित आपल्या अंतःकरण उपयोग अविद्येचं असलेल्या अविद्येच्या सत्वगुण सत्वगुणाचा परिणाम. आणि सर्व रज्जोपहित चैतन्य आश्रित असणाऱ्या विद्येच्या तमगुणाचा परिणाम. कोणाच्या उपयोगी? सर आणि एक आहे अंतःकरण, एक आहे रज्जू. सर्वाला कोण अधिष्ठान आहे? रज्जोपहित चैतन्य आणि ज्ञानाला अंतःकरण उपहित चैतन्य. अंतःकरण उपयोग चैतन्य. त्याच्या आश्रित असणाऱ्या अज्ञानाच्या सत्वगुणाचा परिणाम ज्ञान. आणि रज्जोपहित चैतन्याशी असलेल्या अविद्येच्या तमगुणाचा परिणाम सर्प. सर्व दोरी अधिष्ठान होऊ शकत नाही. सर्प जसा कल्पित आहे तसं दोरी सुद्धा काय कल्पित आहे. कल्पिताला अधिष्ठान होत नाही. आहे ना? 17 आहे ना? हो. आता गॅप पडली होती मला विसरला सगळा. गोष्ट तिला लक्षात राहिली. रामाने तिथं कसं सोडून घेतलं काय नाही सांगण्याचा पाठ करायचं काय नाही. तिला काय झालं का माहीत आहे चाललंय कल्पिताच्या अधिष्ठानाविषयी अधिष्ठानाविषयी शंका आणि समाधान. आता आहे का? अधिष्ठान 2 झाले. ज्ञानाला अधिष्ठान अंतःकरण उपहित साक्षी चैतन्य. सर्पाला अधिष्ठान रज्जोपहित चैतन्य. अधिष्ठान किती झाले? 2 झाले. एकाच्या ज्ञानात निवृत्ती कशी? अधिष्ठान 2 सांगितले ना. अधिष्ठान ज्ञानाने कल्पित होती काय निवृत्ती होते. अधिष्ठान किती झाले? 2 सांगितले.
जगाला अधिष्ठानाचं ज्ञान होतं हे लक्षात आहे. अधिष्ठान किती सांगितले? 2. मग आहे ना, मग दवाच्या ज्ञानात कल्पित अधिकाराची निवृत्ती होते. आम्हाला काय मान्य मान्य. एखाद्या ज्ञानात दोची निवृत्ती कशी? दोची म्हणजे ज्ञान आणि सर्प या दोची निवृत्ती कधी होईल. ज्याला झोप येत नसेल त्याने वेदांत ऐकायला स्वतःला काय ते सर्व आणि कायमची जमणार नाही. तत्वज्ञान आहे काय? तत्वज्ञान म्हणजे चिकित्सा तत्वज्ञान संस्थेत सगळे लोक तत्वज्ञान कीर्तनकारी कसा पाहिजे? तत्वज्ञानी पाहिजे. नाही तर तत्वज्ञान नसेल मध्ये काही नसलं चरणाला चरण लावायचं आणि पुढे जायचं. अधिक जाऊ द्या दृष्टांत. ते आपल्या बऱ्याच संस्था तत्वज्ञानाची ओळख करून देते. काय ओळख करून चांगला आहे नाही. त्याच्यामुळे काय आपल्याला अभंगात सोडवता येतो. ज्ञानेश्वरी चांगली काय करता येते? सोडवता येते. तत्वज्ञान मलाही चाललेलं आहे. मला वाचा. परिच्छेद क्रमांक 17. कल्पिताच्या अधिष्ठानाविषयी शंका व समाधान. शिष्य म्हणतो, अहो सर्प व त्याचे ज्ञान ही मिथ्या आहेत, हा निश्चय झाला. पहिला प्रश्न कोणाचा निश्चय झाला? सर्प व त्याचे ज्ञान. हो, पहिला निश्चय कोणाचा? आत्माचा हा आनंद स्वरूप आहे. आम्ही कशाला परमानंदाची प्राप्ती निवृत्ती करिता मला उत्तर काय दिलं? त्याला आत्माच स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. आत्मा सर्वाच्या ठिकाणी दुःख कालत्रय नाही. असंही असताना परमानंदाची प्राप्ती व्हावी दुःख म्हणलंही बरोबर नाही. भ्रम म्हणलं तुमचं म्हणणं खरं आहे. आत्माचा आनंद रूप आहे, पण आमचा अनुभव काय आहे? विषयात तरी विषय प्राप्त झाला तर आम्हाला काय होतो? आनंद वाटतो. म्हणजे आपण काय सिद्ध होते? आत्मा आनंद रूप कसा नाही. मग त्या आनंदाची काय करत दाखवली? सिद्धी. आता दुःख कसं नाही चालल्या करता आहे. सर्पाची काय आपलं घेणं देणं आहे? अरे का घेणं देणं आहे का? नसून नसतो का मग तसं आहे. दुःख नसून नसते का? आता जास्त बोलायचं नाही. खरोखर दुःख आहे सगळं माणसं. जागृतीमध्ये एखाद्या माणसाला काही दुःख झालं असेल तर तळमळत होतो. काय होतं? तळमळतो. हा म्हणलं काय खूप डोळा दुखून राहिला, दात दुखून राहिला काय आणि झोपी गेला म्हणजे विसरून माझं दुःख गेलं कुठं? कुठे? एवढं सिद्धांत काय झालं? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख काय काय? नाही. कालत्रय दुःख नाही. झोपेमध्ये का विषय आहे का? नाही. मग काय आनंद आहे, सुख आहे. एवढं ते सुख कोणाचं आहे? आत्म्याचं. सुंदर चिंतन. त्याप्रमाणे ते दुःखाच्या करता आणि ते दुःख अध्यस्त ठरलं होता, अनिर्वचन ठरलं. त्याची निवृत्ती कशाने? अधिष्ठान ज्ञान. अधिष्ठान किती झाले? 2 झाले. सर्पाला अधिष्ठान रज्जू चैतन्य. याचा परिणाम आणि विवर्त झालं. आता आराधना लक्षामध्ये एका हे 2 अधिष्ठानं सांगितले. हो, सर्पज्ञानाला सर्वाधिक सर्पाचे ज्ञान. आणि तुमच्या ह्याच्यात अधिष्ठान ज्ञानाने सर्पाची काय निवृत्ती होती. अधिष्ठानं किती सांगितले? 2 सांगितले. मग आता एखाद्या अधिष्ठानात दोघांची निवृत्ती कशी? प्रश्न आहे. ते म्हणता अनुवाद करता आला पाहिजे. काय करा अनुवाद. आता हे सांगायचं वाचा. पण मिथ्या सर्पाचे अधिष्ठान रज्जूपहित चैतन्य आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान
अंतःकरणोपहित चैतन्य आहे, रज्जू अधिष्ठान नाही असे सांगितले. पहिला प्रश्न केला होता त्यांनी, मला आम्हाला अधिष्ठान कोण दिसते? रज्जू दिसते, दोरीच्या ज्ञानावर सर्वांची काय होते? निवृत्ती होते. गुरुजींनी काय सांगितलं? दोरी अधिष्ठान नसून कोण आहे? रज्जू उपहित चैतन्य. दोरी अधिष्ठान का नाही? जड हो सर्व जसा कल्पित आहे तशी दोरी सुद्धा पारमार्थिक दृष्ट्या कल्पिताला अधिष्ठान होऊ शकत नाहीच. कोणाचं उदाहरण सांगितलं? मातीचा पुत्र, बाईच्या गळ्यावर ते कोण आहे? बाळ. लहान पोरगा म्हणतो, बाईनं थोडा धक्का दिला तर बाळ पडेल. पडून जाईल. बाईला हे अधिष्ठान कोण आहे? माती. बाळ आणि त्याच्या मुलाला आहे मातीच. माती. तसं दोघांना अधिष्ठान कोण आहे? रज्जू उपहित चैतन्यच रज्जू अधिष्ठान होऊ शकत नाही. नाही. मग हे चिंतन चालले देवाचा. प्रतिती मात्र सर्पाला अधिष्ठान रज्जू असल्याची आहे, तेव्हा चैतन्य अधिष्ठान कसे ते समजून सांगा. आम्हाला अधिष्ठान कोण दिसते? रज्जू दिसते. तुम्ही काय म्हणता? कोण आहे? समजावून काय करा? सांगा. सांगा. ते सांग त्याचा अर्थ आहे. कारण रज्जू काय करा? वेदांत शास्त्राप्रमाणे सगळं जगातच कल्पित आहे. काय कल्पित. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणतीच उपाधी नाही. त्याला अजातवाद म्हणतात. कोणता? अजात. मग उपाधी कोणतीच नाही. भासते याची विवर्तवाद. विवर्तवाद. पहिला म्हणतात अजातवाद. अधिष्ठानाच्या ठिकाणी लक्षामध्ये कोणत्याही प्रकारे उपाधी आहे का? दोरीमध्ये सर्प आहे का? नाही. मग दोरी अधिष्ठान आहे की नाही? काय आहे का तिथे? मग जर सर्प तिथे नाही तर भासतो का? कोणता भाग? विवर्तवाद. विवर्तवाद. विवर्त म्हणजे नसून भासणे. काय नसून भासणे. म्हणजे काय? विवर्त मिथ्या. नसून भासणे. बरोबर सर्प असून दिसतो. असून भासणे विवर्त म्हणता येईल का? नाही. दोन्ही दाखवली म्हणजे नाही समजा. नाही. मला फणा करी धाग्याला प्राणी येतो. खरं ज्याने त्याला दिवसला ना त्याच्याच पाठीमागे त्याला थोडी अक्कल आहे. मार्गातला सर्व असं आहे ना. सत्य. व्यावहारिक सत्य. दोरीवरचा सर्व मिथ्या. अध्यस्त. खरोखर दोरीवर सर्व आहे का? नाही. त्याची संगती चाललेली आहे ना. जाऊ दे. त्याला परिणाम म्हणजे विवर्त असं म्हणतात. सर्प अज्ञानाचा काय? परिणाम. परिणाम चैतन्याचा विवर्त आहे. विवर्त कोणाला म्हणायचं? अधिष्ठान विपरीत स्वभावान. उपादानाचा समान स्वभाव. परिणाम. अन्याचा रूप. परिणाम. परिणाम. परिणाम आहे. हो. आणि अधिष्ठानाच्या अधिष्ठानाचा विपरीत स्वभावान अन्यथा विवर्त. परिणामाने विवर्त. परिणाम आणि विवर्त ऐकलं. कोणी ऐकायला बसले असतात ना लोक थोड्या वेळ दर्शनाला येतात. थोड्या वेळ काय म्हणतात? ऐकतात. बसतात. म्हणजे त्याला उठून चालला आहे बाबा. अरे उठून काय चालला? म्हटलं राम नाही, कृष्ण नाही. आणि परिणाम विवर्त. फायदा चांगला आहे. काय जगत विचार म्हणा, आत्मविचार, ब्रह्मविचार. शास्त्रामध्ये काय असेल? ब्रह्मविचार. तर किंमत ब्रह्म किंवा किंवा अधिभूतमिच किं प्रोक्तम अधिदैव किंमत. सुंदर विचार काय केलेला सांगितलं. काय केलं आपल्याला? मी तुम्ही 8व्या तत्वज्ञानाचा अध्याय म्हणजे 8वा अध्याय. मामाश्रते तंत्रे तद्धर्मतद्विदो प्रश्नमध्यात्म कर्मच्या अखिल. थोडक्यात सांगून गेले. अर्जुन लागला. अजून आम्हाला शंका आमच्या जसाच्या तशाच थोडक्यात नाही विस्तार करू सांगा. काय आम्ही देतो
विस्तार पोटभरी प्रेम आलं तो अक्षरम ब्रह्म परमम स्वभावज्ञात तत्वज्ञानी ते त्याचे माझा 2 जण अधिष्ठान आहे. एकाच्या ज्ञानामध्ये विवर्त अभ्यासाची निवृत्ती कशी. श्री गुरु म्हणतात मिथ्या सर्पाचे अधिष्ठान रज्जू होणार नाही, रज्जूपैकी चैतन्यच मानिले पाहिजे. कारण रज्जू असा सर्प जसा कल्पित आहे तसा राज्य स्वतः काय कल्पित आहे, सगळं जगाच काय कल्पित कल्पित वेदांत ब्रह्म सत्य जगत मिथ्या जीव ब्रह्म नापरा सत्य कोण आहे ब्रह्म, जगत नित्य कोण आहे जगत, जीव किंवा स्वरूप आहे ब्रह्मस्वरूपच. पण त्याचं ज्ञान नाही ना काय नाही ज्ञान नाही. पण ते सांगतात मग तत्वज्ञानाने जीव बुद्धी काय होते मग निघून जाते. गुंतला होतो अर्जुनाकडे तो मुक्त झाला तुझे म्हणे. कुणी आता सांगणे कसं नाही एक दोन्ही नाही. संसार आहे का कोणा कोणा नाही पुन्हा जन्म आला अर्जुन पुन्हा मरायचं पुन्हा जन्म त्याची सरली येर झाला सकल व्यापार. भगवान काय भगवद्गीता सांगत होते 19वा अध्याय 22वा अध्याय 18 अध्याय काय झाला संपूर्ण पुढे परीक्षेला काय शुकाचार्य का सांगतच बसले का नाही बोधा आवडल्यानंतर संपलं. संपलं. संपदेला काय म्हणायचं परमात्मा संपतच नाही तर प्रपंच त्याच नाव आहे संसार. संसारात येते संसार संसार या देहातून त्या देहातून त्या देहातून त्या द्या मोठा मनुष्य देह आहे. काय कर्म असेल त्या कर्माप्रमाणे पुढचे देह त्याला काय होतात मिळतात. जडभरात राहिल्या काळातून कोणत्या याला घेऊन यायला गेला हरणीचे तुमच्या 8व्या अध्यायामध्ये मामा शेट्टे दंडिते नाही किंवा ब्रह्म किंवा अध्यात्म यम यम अरे बोधनचे किंवा प्रत्यमध्ये नाही अति यज्ञ कदम देश प्रयाण आहे प्रयाण कालायचं कथम असा प्रश्न आहे. प्रयाण कालायचं कथम ज्ञेयोसी प्रयाण काळ कसा करतो त्याच्याकरता म्हणजे महाधिष्ठान एकच सांगायचं आहे. जसं सर्व मिथ्या आहे त्याप्रमाणे रज्जू स्वतः कसं आहे. आता तुम्हाला 3 सत्ता आहे. पहिली सत्ता कोणती अजातभाव, विवर्तवाद, तिसरा परिणाम. बरोबर आहे ना परिणाम. मग आपल्याला ब्रह्मज्ञानाने त्याची निवृत्ती होते. व्यावहारिक मला काय म्हणतो व्यावहारिक सत्ता परिणाम हो. ब्रह्मज्ञाना वाचून ज्याची निवृत्ती होते सगळं सत्ताच चाललं. ब्रह्मज्ञाना वाचून ज्याची निवृत्ती होते प्रातिभाषिक सत्ता परिणामवाद. प्रातिभाषिक व्यावहारिक सत्ता. प्रातिभाषिक ब्रह्मज्ञानाने ज्याची निवृत्ती होते प्रातिभाषिक सत्ता. व्यावहारिक सत्ता ज्याची व्यावहारिक सत्ता नाही बरोबर आहे. हा. ब्रह्मज्ञानाने ज्याची निवृत्ती होती ज्याची निवृत्ती होते व्यावहारिक सत्ता. ब्रह्मज्ञाना वाचून ज्याची वाचून निवृत्ती प्रातिभाषिक सत्ता. प्रातिभाषिक ज्याची निवृत्तीच होत नाही त्याची पारमार्थिक सत्ता. 3 सत्ता. सगळ्या वेदांताकडे 3 सत्ता आहे. ब्रह्माची निवृत्ती होते का नाही कोणती सत्ता पारमार्थिक. दोरीचं ज्ञान झालं म्हणजे सर्पाची सर्पाची काय होते निवृत्ती होते कोणती सत्ता प्रातिभाषिक. पण ब्रह्मज्ञानाने त्याची निवृत्ती होती व्यावहारिक सत्ता. ब्रह्मज्ञान वाचून त्याची निवृत्ती प्रातिभाषिक सत्ता. 3 सत्ता. असं सुंदर उदाहरण आहे. कारण जसा प्रातिभाषिक सर्प मिथ्या आहे
तसा विचारदृष्ट्या व्यावहारिक रज्जू ही मिथ्याच आहे. कारण व्यावहारिक सत्तेमध्ये असलेल्या सर्पादाय सुद्धा काय होतं? बाधक. बाद होतं. काय काय ज्ञानापासून ज्याचा बाद होतो ती प्रतिभाची सत्ता, ज्ञानाने ज्याचा बाद होत त्याची व्यावहारिक. व्यावहारिक सत्ता, आणि ज्याचा बाधच होत नाही त्याची पारमार्थिक. सत्ता. मग कशा करतात आलाय? दोरी सर्पाचं अधिष्ठान होऊ शकत नाही. मग कोण आहे अधिष्ठान? चैतन्य हेच काय? अधिष्ठान. कल्पित दोरी कल्पित, सर्प सर्पही कल्पित. सगळ्या तरंगामध्ये सुंदर याचं विवेचन आहे. अद्वैत सिद्धीत काही शंकाच नाही. पण आपल्याला आपला पाचला तरंग माहिती आहे ना, मध्यंतरी गॅप पडली. आतापर्यंत संपला असता पाच 7-8 दिवस गेले ना. आहे पुढचं तर आलं ना, आहे ते तुम्ही सांगा. पुढे आणि जो पदार्थ मिथ्या असतो तो दुसऱ्या मिथ्या पदार्थाचे अधिष्ठान होत नाही. जो मिथ्या पदार्थ असतो दुसऱ्या पदार्थाला अधिष्ठान होत नाही. त्याच्याकरता बाईचं काय दिलं होतं? उदाहरण दिलं. आपल्याला असं वाटतं बाईच्या कडेवर काय मूल आहे. मूल आहे. लहान मुलं बाईनं जर तुला धक्का दिला मूल काढून नाही पडेल. काही पडत असते का? मग का नाही? त्याचा अर्थ आहे बाई काय आपलं अधिष्ठान कोण आहे? मातीच. आणि मुलाला अधिष्ठान मातीच. कोण आहे? म्हणजे तिला अधिष्ठान कोण आहे? चैतन्यच. सर्वाला अधिष्ठान कोण आहे? चैतन्यच. चैतन्य. विचार न करिता रज्जू अधिष्ठान आहे असे वाटते व लोक तसा व्यवहारही करतात. हे खरे, पण एक कल्पित पदार्थ दुसऱ्या कल्पित पदार्थास अधिष्ठान होत नाही. कल्पिताला अधिष्ठान होत नाही. अधिष्ठान आहे ना. ब्रह्म हे सर्व याचे पदार्थाला काय अधिष्ठान. ब्रह्माव्यतिरिक्त कोणत्याही पदार्थाला कल्पित अधिष्ठान होऊ शकत नाही. असा वेदाचा सिद्धांत आहे. असे पहा की मातीचे चित्रात पुत्र कडेवर घेतलेल्या एका बाईचे चित्र आहे. पुत्रास आधार बाई आहे असे कोणीही म्हणेल. विचारदृष्ट्या पुत्र आणि बाई मातीवर कल्पित आहेत, म्हणून पुत्रास आधार बाई नाही, मातीच आहे. दिसत असलं ते कोणाचं आहे? ते मातीच. आणि बाई कोण आहे? मातीच. माती. चित्रकाढ लोक सुंदर गणपती गणपती उत्सवात बाहेर नाही. सगळे भाज्या जे असते मातीचेच असतात. नवीन पाहणारा काय वाटते गणपती त्याच्यात पलीकडे गेलेलं आहे. आता ते इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे असं ते बरोबरच हात बी घालत आहे, मान बी आणि विज्ञान पुढे गेलं आहे ना. जडामध्ये सुद्धा चेतना महत्वाचा लागते. क्रिया. आता तुमचं नाही का आता मोबाईल आहे, आमच्या मोबाईलमध्ये लाईन गेली म्हणजे झालं बंद. व्यवहार होतो नाही. मग सगळा कोणाच्या याने व्यवहार होतो? चैतन्य. वीज. विजेशिवाय व्यवहार होऊ शकत नाही. लाईन गेली ते काय करत नाही, चालत नाही. देते का? लोकांना कुठे आवाज देत नाही. त्याला चेतन करणारे कोण आहे? वीज आहे. ती शक्ती आहे ती. त्याचप्रमाणे कल्पित सर्पास अधिष्ठान रज्जूपहित चैतन्यच आहे, रज्जू नाही. कोणी केवळ रज्जू सर्पास अधिष्ठान न मानता रज्जू विशिष्ट चैतन्य मानील तर विशेषण जो रज्जू त्यास केव्हाही अधिष्ठानत्व संभवत नाही. कल्पित कधी अधिष्ठानत्व संभवत नाही. चिंतनीय विषय आहे. पण थोडा कठीण लागलं म्हणून सोडून देऊ नये. अरे आता काही लोक असतात ना, एखादा बोल कठीण असतो काय कठीण लवकर काय होत नाही, बसत नाही. मग टाकून देतात नाही. गेलं ना दिलाय मेहनत करायला काय करायला नियमित.
तुला कठीण भाग लागत असतो, पण कठीण भाग आहे म्हणून टाकून द्यायचा नसतो, त्याला आत्मसात करावं लागतं. काय करावं? आत्मसात. नोकरी कोणाला मिळत असते? तेच. कामगार लोकांचा पगार किती असतो? थोडा. मग त्याच्यातला जो मालक चालवणारा वर्षाचा पगार किती असतो? बरोबर. ते तक्रार केली होती ना एका कामगार माणसाने कंपनीवाल्या लोकांना, कारखान्याच्या लोकांना, म्हणलं का हो, तो मनुष्य येतो 5 लाख रुपये त्याचा पगार आहे. किती? 5 लाख. बसायला गाडी आहे, त्याचे कामगार लोक आहे, आणि आम्ही दिवसभर लागतो. किती? दिवसभर. तरी म्हणलं आमचा 5,000 काय पगार. असं का बरं? त्याचा किती? 5 काही लाख नाही, कधीतरी येतो हात थोडा इकडे तिकडे पाहतो, पुन्हा करायचं, निघून जातो. मग पगार किती आहे? 5 लाख. इतका फरक कसा? एक मालक होता ना कंपनीचा, तो आपला शांत बसला आणि उत्तर नाही दिलं. काय नाही दिलं? उत्तर नाही दिलं. पुढे कारखाना काय पडला? बंद पडलं. बंद पडला. मग कामगाराला बोलावलं, नाही काय झाडझड करणारा कामगार, मला कारखाना बंद पडलेला आहे, चालू कर की. म्हणलं मला काय कळतं? हे सगळं कामगार लोकांना कारखानाच बंद पडला, त्याला पगार कुठला द्यायला? कारखाना चालू असला तर पगार द्यायचा नाही. मग कामगाराला विचारलं, हे बघा माझ्याला 5 लाख रुपये पगार आहे, त्याला बनवावं आहे. त्याला बनवलं, त्यांनी निरीक्षण केलं. काय केलं? निरीक्षण केलं. आणि हातोडा घालून सांगितलं. काय सांगितलं? हातोडा. नट ढिला झाला. चालू. त्याला बोलत ठोका मारला 5 रुपये होऊन जातो. म्हणून म्हणायला लागले याला किती रुपये पगार द्यावा लागतो? 5 लाख. 5 लाख. आणि झाडझड करतात. शेवटीच किंमत कोणाला आली? ज्ञानाला. मग ते ज्ञान घेण्याकरता उगीच ज्ञान प्राप्त झाला, मेहनत करावी लागली. मेहनत करावी. मग त्याच्याशिवाय होते का? मग मी सोडून द्यायचं असते का प्रयत्न करावा? प्रयत्न. त्याच्याशिवाय काय होत नाही. यश नाही. अधिष्ठान हेच कसं? केवळ रज्जोपहित चैतन्यच अधिष्ठान मानले पाहिजे. तसेच सर्पज्ञानाचे अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य अधिष्ठान आहे. या प्रकारे ब्रह्मस्थानी सर्पाचे आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान रज्जू आणि अंतःकरण या उपाधी भेदामुळे भिन्न सांगितले. कारण अधिष्ठान एकच आहे. मग त्याच्या ठिकाणी काही कशामुळे निर्माण उपाधी? आकाश किती आहे? एकच. आणि 2 घट लागले तर 2 आकाश आहे का? नाही. मग घट 2 आहे किती? 2. आकाश किती आहे? एकच. जसे जगामध्ये प्रजा किती आहे? एकच. अनंत जीव आहे. किती आहे जीव? अनंत. अंडाचे 4 स्वेद उद्भिज सगळे जीवच आहे का? मुंगी सध्या कोण आहे? जीवच. आणि हत्ती सध्या जीवच आहे का? पण त्या सर्वांमध्ये असलेला आत्मा किती आहे? एकच. एकमेव अद्वितीय ब्रह्म. आहे का? 10-5 आत्मे अजून काय आले नाही. वेदांताचा संबंध आत्मब्रह्म किती आहे? एकच. एकमेव अद्वितीय. अद्वितीय. मग तिथे उपाधी अनेक, मग उपयुक्त असलेला परमात्मा किती? एकच. आता जसे रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञान उत्पन्न होते, तसेच रज्जूच्या विशेष रूपाच्या ज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञान निवृत्त होते. विशेष ज्ञान म्हणजे अधिष्ठान. हो. सामान्य ज्ञानाने भागते आणि विशेष ज्ञानाने काय? निवृत्त होतो. सामान्य ज्ञान म्हणजे काहीतरी आहे. मग सर्पाचा काय अर्थ?
आणि दोन्हीचं ज्ञान झालं म्हणजे निवृत्ती ज्या अर्थी निवृत्त होते त्या अर्थी कल्पित असलं पाहिजे. खरा सर्प कुठं दोरीचं ज्ञान जातं का? नाही. तुम्हाला प्रत्यक्ष सांगितलं की विचार सागराचा पाठ सुटला त्याच्यात गेला तर अधिष्ठान ज्ञानाने दोरीच्या ज्ञानाने सर्पाची काय निवृत्ती होती. एक माणूस पळत चालला होता त्याला पळत का चालला म्हणलं एका ठिकाणी साप निघाला काठीवर त्याने सांगितलं म्हटलं चला बरं का मी साप काय करतो निवृत्ती सांगायला लागला की सर्प दिवा चिरून राहिला होता. त्याने सांगितलं म्हटलं दोरी आहे का तुमच्याकडे काठी मागणे द्यावी काय मागतो दोरी. काही लोकांनी विचार केला हा साप धरत असला पाहिजे त्याला सांगितलं म्हटलं दोरी कशा करता पाहिजे म्हटलं दोरीच्या ज्ञानाने सर्पाची आपल्यासारखं मोठं दोरीच्या ज्ञानाने ज्या अर्थी दोरीच्या ज्ञानाने सर्प जाते त्या अर्थी तो सर्प प्रतिपादित असला पाहिजे. प्रतिपादित पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ब्रह्मज्ञाना वाचन वाचून होते. ब्रह्मज्ञाना निवृत्ती होते व्यावहारिक व्यवहारिक ब्रह्मज्ञाना वाचून निवृत्ती होते प्रातिभाषिक आणि निवृत्तीच होत नाही पारमार्थिक ब्रह्म. पंचदशी वगैरे तुम्हाला ज्ञानेश्वरी महिन्याचा चांगला उपयोग होता. पुढे परिच्छेद क्रमांक 18 कल्पिताची निवृत्ती कशी होते याविषयी शंका व समाधान. त्याविषयी काय शंका शंका आणि समाधान 18 हो. शंका आहे ना त्याची वाचा की शंका. शिष्य म्हणतो अहो आताच झालेल्या वाटाघाटीवरून रज्जूच्या विशेष ज्ञानाने मिथ्या सर्प आणि त्याचे ज्ञान निवृत्त होते असे म्हणता येणार नाही. दोन सांग. माझं दोन आहे ना एखाद्या ज्ञानात दोनची निवृत्ती होऊ शकत नाही. कारण अधिष्ठानाच्या ज्ञानाने कल्पित पदार्थांची निवृत्ती होते असा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. बरोबर आहे. कोणत्या पदार्थाची कल्पित पदार्थाचे अधिष्ठान ज्ञानाने काय होते निवृत्ती होते. दोरीचं ज्ञान झालं तर सर्पाची काय होते निवृत्ती. आणखी आधी विचार इथं नाही कर्माकर्माला असं आहे कारण दोरीच्या ज्ञानाने अध्यक्ष पदार्थाची काय होते निवृत्ती होते. त्याचा अर्थ असा आहे दोरीवरती सर्प कालत्रय नाही. भासण्याच्या पूर्वी नव्हता. बरं भासते कालात नाहीच. नंतर नाही. तुमच्या हातात दोरी आहे भासण्यापूर्वी सर्प होता का नाही. भासते कालात तरी होता नाही. आणि पुढे निवृत्ती ज्ञान झाल्यानंतर दोरीच्या ठिकाणी सर्पाचा काय कालत्रय अत्यंतिक अत्यंत नंतर तुम्हाला साध्या तरंगामध्ये त्याचं चिंतन सांगू. आता जर सांगत असले तर म्हटलं पाणी पुढा झोपाण्याचं औषध चांगलं चिंतन आहे. याचा अधिक चिंतन सगळ्या तरंगामध्ये आहे भरपूर दिलेलं आहे. पुढे आणि कल्पित सर्पास रज्जू उपहित चैतन्य आणि त्याच्या ज्ञानास साक्षी चैतन्य अधिष्ठान असल्याचे मोठ्या आग्रहाने आताच प्रतिपादन केले आहे. सांगितलं तुम्ही आता सांगितलं अधिष्ठान नसून काय रज्जू उपहित चैतन्य सर्पास अधिष्ठान आग्रहाने सांगितलं पण साधा नाही काय सांगितलं आग्रहाने सांगितलं शंका घेण्याचं काय नाही कारणच नाही. पुढे असे असता लागलीच अधिष्ठान चैतन्य ज्ञाना वाचून केवळ रज्जूच्याच विशेष ज्ञानाने सर्प आणि त्याचे ज्ञानाची निवृत्ती होते असे कसे म्हणता येईल. चैतन्य सांगितलं काय सांगितलं चैतन्य दोरीच्या ज्ञानात त्याची काय निवृत्ती सांगितली. काय बोलण्यात राहिलं काय नाही. भाव करायचा एखादा व्यवहार भाव करायचा आपला केळाचा मागायचे देवगडचा हापूस द्या इकडे सांगता अधिष्ठान ज्ञानाने काय होते कल्पिताची निवृत्ती आणि इकडे दोन अधिष्ठान वाचून काय होते
हे बोलणं तुमचं काय आहे? बरोबर. पुढे असे म्हणण्याने अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते या सिद्धांतास बाधा येणार नाही का? आलं का लक्षात? आतापर्यंत तुम्ही सांगितलं अधिष्ठान ज्ञान अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची काय होते? निवृत्ती होते. आहे का नाही? आणि अधिष्ठान ज्ञानावाचून केवळ विशेष ज्ञानाने त्याची काय होते? निवृत्ती सर्प ज्ञानाची. असं कसं म्हणता येईल? तेव्हा अधिष्ठान ज्ञानानेच कल्पिताची काय होते? निवृत्ती होते. हे शंकेचं काय करायचं आहे? निरसन. त्याची उत्तर आहे बाबा. श्री गुरु म्हणतात बाद येणार नाही, कारण ज्यावेळी रज्जूचे ज्ञान होते त्यावेळी रज्जू अधिष्ठान चैतन्याचेही ज्ञान अवश्य होतेच. हे पहा. आता इथं वेदांत आहे का? मग ज्यावेळेला राज्याचं ज्ञान होतं तेव्हा त्याच्या चैतन्याचे काय होते? ज्ञान एक दृष्टांत देऊन सांगतात. ज्यावेळेला अलंकाराचं ज्ञान होते त्यावेळेला सोन्याचं सुद्धा काय होते? ज्ञान असतच. अलंकार कोणाला अवलंबून आहे? सोन्या. मग अलंकारामध्ये सोनं आहे, अधिष्ठान आहे काय? अधिष्ठान. मग अलंकाराचं ज्ञान झाल्यानंतर पुन्हा सोन्याचं ज्ञान करून घ्यायचं असते का? नाही. अलंकाराच्या ज्ञानाबरोबर कोणाचं ज्ञान? सोन्याचंही ज्ञान. आणि त्या विशेष ज्ञानाने कल्पिताची काय होते? विशेष ज्ञान समजतं. दोरी आहे सामान्य ज्ञान, सर्प आहे सर्प आहे सामान्य. सर्प आहे काहीतरी आहे सामान्य ज्ञान. आणि दोरीच आहे विशेष ज्ञान. विशेष ज्ञानाने त्यालाच अधिष्ठान हो. म्हणतात. काय अधिष्ठान. सामान्य आणि विशेष. विशेष. सामान्य कोणाला म्हणायचं, विशेष कोणाला म्हणायचं आहे का? मग सामान्य अधिष्ठान असते काय ते, विशेष. आणि विशेष कल्पित असते. विशेष अधिष्ठान. काहीतरी आहे सामान्य. सामान्य कल्पित. आणि दोरीच आहे विशेष ज्ञान अधिष्ठान. विशेष ज्ञान. विशेष ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होत नाही. दोरी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सर्पाची सर्पाची काय निवृत्ती होत नाही. त्याला विशेष ज्ञान म्हणतात. लाकडामध्ये अग्नी आहे की नाही? हो. कोणता? सामान्य रूपाने. सामान्य. आणि घर्षणाने विशेष प्रगती. आता आपल्या हृदयामध्ये काय आहे? चैत- चैतन्य आहे की नाही? हो. कोणता? सामान्य. सामान्य. आणि चिंतनाच्या योगाने विशेष भावाला. हा ब्रह्मात्मा आणावं लागत असते. असामान्यातच विशेष होते. सामान्याचा विशेष. जिजामध्ये वृक्ष कसा असतो? सामान्य रूपाने. आणि भूमीचा पाण्याचा संबंध विशेष रूपाने. मग विशेष रूपाने. सामान्य आणि विशेष. जे व्यापक असते त्याला सामान्य म्हणायचं. काय म्हणायचं? सामान्य. आणि ज्याचे विशेष व्यक्ती होते त्याला विशेष असं म्हणायचं. काय म्हणायचं? विशेष. सामान्याशिवाय विशेष उत्पन्न होऊ शकत नाही. सामान्यच नसेल तर विशेष येणार. विशेष पप्पाचं नावाजच निघत असेल तर बोल काय निघणार? बोल निघण्याकरता सांग पप्पाला काय पाहिजे? ध्वनी पाहिजे, आवाज. सामान्य पाहिजे ना. हम्म. पोलीस कुठली आवाज निघते का नाही? नाही. पुढे ज्याप्रमाणे अलंकाराचे ज्ञान होते वेळी अलंकाराधिष्ठान सुवर्णाचे ज्ञान होतेच, त्याप्रमाणे जड पदार्थाचे ज्ञान काली त्या पदार्थाधिष्ठान चैतन्याचे ज्ञान अवश्य मानलेच पाहिजे. ज्या वेळेला जे दृष्टी दिसेल परमात्मा ध्यान काय करावं लागतं? माना. सामान्य त्याच्यामध्ये मानावंच लागतं. विशेषामध्ये काय असते? सामान्य असते. दगड लक्षात बाईला जर स्वयंपाक करायचा असला, बाई काय बनवते? लाकडं. आणि त्याचं चालेल का? नाही. लाकडात काय? अगदी सामान्य रूपाने. विशेष रूपाने सामान्य रूपाने. सामान्य रूपाने. विशेष केव्हा होतं? घर्षण. आग पिढीची गाडी असते ना, हो. त्याला चांगलं असतं. तसंच अग्नी कोणत्या रूपाने? सामान्य. घर्षण केलं विशेष रूप. थोडा कोणाला लावलं. विशेषामध्ये दाग आणि प्रकाश असतो.
कशामध्ये विशेषामध्ये विशेषामध्ये सामान्यामध्ये दाग नारायण काही नाही प्रकाश नागपेडची गाडी पण पोळत असते का पोळत नाही घर्षण केलं म्हणजे पोळते आता विशेष धर्म काय झालं विशेष स्वरूप प्रकाश असते वीज असते त्याच्यामध्ये काय असते लाईन आली म्हणजे विशेष तार असतो का? हो तार कुठे पडतो का नाही ताराला हात लागला तर मला खाली पडतो का आमच्याकडून वीज आली तर कार्य संपलाच माझा काय झालं कार्यक्रम कोणाच्या द्वारा येत असेल तारीचं तारेच्या तार म्हणजे वीज नाही तार म्हणजे वीज आहे. नाही मग तार कशा करता वाहक आहे तो. हो विद्युत वाहक बरोबर तसा विद्येला काय करतो वाह. सामान्य आणि विशेष विशेष पुढे याची थोडी कल्पना अनिर्वचनीय सर्पाच्या उत्पत्तीच्या वेळीही सांगितली आहे व पुढेही याच तरंगात विस्ताराने सांगू. पदार्थ ज्ञानाचे प्रकारात जड पदार्थाचे ज्ञान अंतःकरण वृत्तीकडून होते. त्यावेळी वृत्तीचे काम फक्त पदार्थावरील अज्ञानाचे आवरण दूर करण्याचे असते. आता याला ज्ञान कसं होते तुम्हाला मागे सांगितलं हो. त्या ज्ञान की आपले दोन प्रकारचे आवरण असतात. एका ज्ञानाचं काय असते आवरण अज्ञानाचं आवरण कोण निवडत पकडते वृत्ती 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 करते हो ज्ञान कोण देतं चिदाभास वृत्तीच चिदाभास डोळाकडे काम हो पण अंधकाराचं आवरण कोण निवडत प्रकाश तिला जर प्रकाश नसेल तर काही दिसत नाही अंधकार बरं इथली लाईन गेली कोणाचं राज्य अंधकारच त्याच्यात चोर लोक काय मारतात मजा मार जाऊ द्या दृष्टांत आपला वृत्ती अज्ञानाचं आवरण देवत करते ज्ञान काय करत नाही आनंद देत नाही आपलं चला आणा आपण बंद ठेवा काय करा बंद ठेव आता काय काय ठिकाणी मोबाईल काय करू देत आनंद देत नाही दुसरीकडे आता जमाना आहे पण आता मोबाईलचा काय करा पाका पडतं तरी काय ठेवा बंद ठेव नाही तर काय होईल सगळ्याला विक्षेप होतो काय विक्षेप तो आवाज देतो ना काय आवाज देतो पुढे बसा अज्ञान किंवा त्याने केलेले आवरण तर जड पदार्थाश्रित नसून जडाधिष्ठान चैतन्याश्रित आहे. त्या अधिष्ठान चैतन्यावरील अज्ञानाच्या आवरणाचा नाश झाल्याशिवाय रज्जुआदी जड पदार्थाचे ज्ञान होणे शक्यच नाही. आवरणाचा नाश झाल्याशिवाय ज्ञान होऊ शकत नाही या ठिकाणी अंधाकार आहे पदार्थाचं ज्ञान होईल का नाही मग कशाचा नाश झाला पाहिजे अज्ञान हो आणि मग पदार्थाचा काय होईल ज्ञान ज्ञान होईल. अंधाराचं आवरण जोपर्यंत आहे तोपर्यंत वृत्ती काय होत नाही ज्ञान होऊ शकत नाही हे आवरण काय झालं पाहिजे भंग झाला. कोणी आपल्या जावई बा कुठेतरी गेला आपला सासूबाईच्याकडे आणि ते रात्री प्रत्येकाची फुली वेगळी वेगळी आणि ते पावसाळ्याचे दिवस मध्य पक्ष रात्री मध्यरात्रीची वेळ म्हणजे जावई बा कुठेतरी लग्नीला गेले आणि लग्नीकडे झाल्यानंतर स्वतःची खोली काय झाली सासूबाईचा आमदार करा आमदार झालं काय नसते झालं वाटलं उशीच आहे का सासूबाईला हालवायला लागले सासूबाई म्हणलं मला कसं हालवता थोडे श्रीकट विचारलं नाही म्हणून जरा आम्ही नाराज झालो नाही तेव्हा अंधार
संसार आहे तोपर्यंत व्यवस्थित क्रिया होऊ शकत नाही. म्हणून कोणत्याही ज्ञानाचं साधन कसं वाटतं स्पष्ट. कोणी मनुष्य कोणता आहे अनफिट ड्रायव्हर कुठे गाडी चालवतो का नाही. अनफिट ड्रायव्हर जर का गाडी चालवायची गाडी गाडी त्याला काय लागतो चांगला त्याच्यातलं परिपूर्ण. आपल्या इथली गोष्ट वेगळी आहे. दुसरीकडे लायसन्स असल्याशिवाय चालू देत नाही. चालू देत नाही. त्याची तपासणा करतात काय करतात तपासण्या मद्यपान असेल तर दंड ड्रायव्हरासोबत चालण्याला चालवण्याला काय योग्य नाही. जाऊ दे, आपलं राजकारण विषय नाही, आपले विचार म्हणून ज्यावेळी रज्जूचे ज्ञान होते त्यावेळी रज्ज्वाधिष्ठान चैतन्याचे ज्ञान होते. अलंकाराच्या ज्ञानाबरोबर सोन्याचं ज्ञान होते. दररोजच्या ज्ञानाबरोबर चैतन्याचं ज्ञान होते. थोडे आणि ते चैतन्य कल्पित सर्पाचे अधिष्ठान आहे. म्हणून अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. चैतन्य हे काय आहे अधिष्ठान अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची काय होते निवृत्ती होते. वास्तव पदार्थाची निवृत्ती होते का नाही. खऱ्या सर्पाची निवृत्ती कुठं थोडीच्या ज्ञानात होते का नाही. ज्या अर्थी दोघीच्या ज्ञानाने होते त्या अर्थी सर्प कसा असल्यामुळे सत्य पुढे या सिद्धांताची हानी होत नाही आणि रज्जुज्ञानाने कल्पित सर्प व त्याच्या ज्ञानाची निवृत्ती होते असे म्हणण्यासही हरकत नाही. म्हणण्याला काय नाही ना हरकत नाही. अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची काय होते निवृत्ती होते. इतका विचार करण्याचं काय आहे नसलेलं आहे ना आपल्या पाठीमागे काय लागलेलं आहे सर्प दुःख सुखाला कारणे होत आहे का दुःखाला सर्व कुठे सुखाला कारणे होते नाही. बॉम्बला भेट नाही का त्याला बॉम्बला सर्वाला भेटला ते राहत नाही. दिसायला प्राणी सामान्य आहे जिथपर्यंत सर्व होता बा संस्थेतला बोलला त्याला चावला संपला कुठे ससूनमध्ये गेलं त्या ससूनच्या लोकांनी सांगितलं सर्पाच्या हल विषारी होता काय होता विषारी काय काय सर्पाचे आहे बरं का ते चावल्यानंतर माणूस मारेल नसते त्याच्या तोंडातून येणाऱ्या हवामुळे काय ते इतके विचारी सर्प दुःख करता कोणाचा उपयोग केला सर्पाचा दुःखाची निवृत्ती होणे म्हणजे कोणाची निवृत्ती होणे सर्पाची निवृत्ती होणे म्हणजे दुःखाची निवृत्ती. आणि दुःख वेदांत शास्त्राशिवाय बरं का तुम्हाला ज्ञानाशिवाय दुःख निवृत्ती करता दुसऱ्या जगात काय नाही साधन मार्ग नाही हा सिद्धांत नाही काय सिद्धांत. शेवटी तुम्हाला दुःख निवृत्ती करता कोणती अत्यंतिक वैरूप नाही कोणती आत्यंतिक दुःख निवृत्ती. अत्यंतिक निवृत्ती करायची शेवटी कोणाकडे जावं श्री गुरु वेदांत त्यातली ती प्रणिपातेन परिप्रश्नेन उपदिक्षन्ते ज्ञानं ज्ञानिनस्ततो. ते ज्ञान कोणाजवळ असते म्हणून तर गीता कशा बरोबर नाही अर्जुनाला अत्यंतिक निवृत्ती करण्याकरता भगवद्गीतेच्या रूपाने काय सांगितलं ज्ञान नष्टो मोहं कश्चिदेतत्कृतं पार्थ त्वय्येकाग्रे कश्चित् ज्ञानसम्मतं मृतं ज्ञानं मला तुझं अज्ञान गेलं का अज्ञान निवृत्ती करता काय सांगितलं ज्ञान गीतेमध्ये काय आहे? पुढे वाचा. आणि याच अभिप्रायाने सर्व अंतःकरण वृत्तीज्ञान ब्रह्मासच विषय करते असे सिद्धांत ग्रंथात म्हटले आहे. असं सिद्धांत ग्रंथामध्ये काय केलेलं आहे म्हटलेलं आहे. पुढे हरिपाठाला जायचं हरिपाठाला टाइम झाला बाईला. भजनाला जायचं भजनाला त्यांना सभा सहा झाले. आता